मित्रांनो आपण आता हॉटेलला आलो आहे, म्हणजे मगाशी आलो आहे आपण हॉटेलला. आणि आता आपण 12 वाजता खाली जेवायला जाणार आहोत. आपलं 5 वाजताचं फ्लाईट आहे आणि आपण 1 वाजता हॉटेलवरून निघणार आहोत. कारण का इथून एअरपोर्ट साधारण 1 तासावर आहे, पण 1 तासाच्या जास्त वेळ लागणार आहे. कारण का वाटेला मी बघणार आहोत बालाजी मंदिर. बालाजी मंदिर बघून झालं की आम्ही एअरपोर्टला जाणार आहोत. त्यामुळे आम्ही 1 वाजताच निघणार आहोत. आणि कामाख्याचं दर्शन खूप छान झालं, मुखदर्शन होतं तरी खूप सुंदर झालं, सगळ्या लोकांना आवडलं. आणि तिथे ॲक्च्युली गर्दी असते, पण ह्या वेळेला आम्हाला आज गर्दी नाही मिळाली. आज आम्ही पटकन जाऊन आलो आहे, त्यामुळे साधारण आमचं आम्ही मंदिरात अर्ध्या तासात बाहेर आलो. आणि 25 जण अर्ध्या तासात बाहेर येणं म्हणजे हे खूप लवकर झालं आमच्यासाठी. पण तर आमचं आता जेवण पण खाली लागलं आहे 12 वाजता. आता सामान सगळ्यांचं एकत्र होतं आहे. 12 वाजता आपलं जेवण पण लागलेलं आहे आणि आम्ही आता खाली जाऊन जेवणार आणि 1 वाजता लगेच निघणार आहोत. सगळेजण आपापल्या बॅग घेऊन खाली गेले. तो वजन गाठा ठेवून चेक करतात, कारण का कार्गोमध्ये 15 किलो आणि केबिनला 7 किलो असतं, त्यामुळे. मित्रांनो, माझ्या मागे दिसतंय ते आहे बालाजी मंदिर. इथून एंट्रन्स आहे त्याचा. आम्ही आता आत चाललो आहे आणि प्रचंड ऊन आहे. आता 31 झालं आहे, काल मागासून 25 होतं, आता 31 झालं आहे. आतमध्ये पूर्वी मोबाईल आणि अलाउड होता. हा संपूर्ण मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. हे इथे गोपुर, इथे पद्मावती देवी, याच्यामध्ये बालाजी, आणि इथे पलीकडे गोपुर दिसतंय ही दुर्गा देवी. अशी 3 मंदिर आहेत आतमध्ये. खूप छान आहे. असे काही इथे छोटी छोटी लहान मॉडेल करून ठेवले तयार त्यांनी. आणि अजून दरवाई जोरात आहे. आत्ता ऊन एवढं आहे की गुवाहाटीपासून रत्नागिरीचा फील यायला लागला आहे. सेम रत्नागिरी घाम पण यायला लागला आहे आता पूर्ण. फक्त इकडे आंबे नाही आहेत, रत्नागिरीत आंबे आहेत. पुन्हा एकदा गुवाहाटी एअरपोर्टला आलो आहे आणि गरमीमुळे कॅमेरा मस्त पकडले. हां, आता क्लिअर दिसतं तुम्हाला. खूप छान एअरपोर्ट आहे. पूर्ण काम आहे ते बांबूच आहे. खूप छान एअरपोर्ट आहे. आम्ही आता टर्मिनल 2ला आलो आहे आणि सगळीकडे रांगेत उभे आहेत. गाणं म्हणतोय पण फार फालतू म्हणतोय, त्यामुळे मी तुम्हाला ऐकवत नाहीये. आमचा बोर्डिंग पास आला आता. गेट नंबर 3 आहे आमचा. आज खूप ऊन आहे आज. आम्ही मस्त 3 टाइमपास बसलो होतो आणि इथे आता झालं की 9A ला आमचं बोर्डिंग होत आहे. इमर्जन्सी सीट मिळाली आहे, पण मस्त लेग स्पेस फुल आहे आणि बरोबर मध्ये बाहेर व्ह्यू पण चांगला मिळेल. विंग्स पण नाही आहेत तिथे. आम्हाला आता काही टाइमपास नाही आहे आणि चहाची वेळ झाली थोडीफार. आम्ही चहा घेतलाय आणि मॅगी घेतली आहे. वेळ जात नाहीये. आणि अद्रक वाली चाय, आकाश कॅफे. उतरून 10 मिनिटं झाली आणि अजून बॅग नाही दिसत आहे. आत्ता दिसते, आली आली आली. बाकी पण लोकांच्या यायच्या, यांच्या आल्या, समोर यांच्या यायच्या आहेत, माझी माझी. आम्ही आत्ताच बॅगा घेतल्या आहेत आणि टर्मिनल 1ला आलो आहे आम्ही. बॅगाला वेगळा मध्ये थांबले होते. बॅगा यायच्या सगळ्यांची हवा टाईट होती.
या एअरपोर्टला हे 5 बेल्ट आहेत आणि एअरपोर्ट लहान आहे, त्यामुळे जास्त माणसं हरवायची भीती नाही आहे. सगळे इथंच आहेत आपले मित्रांनो. आम्ही आता एअरपोर्टला आहोत आणि आता आम्ही एअरपोर्टवरून रेल्वे स्टेशनला जाणार आहोत. आणि मी ब्लॉगचा संपवतो. रेल्वे स्टेशनला गेल्यावर खूप गडबड होते, सामान असतं, माणसंही असतात वगैरे. तर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अमोला ट्रॅव्हल्सला फॉलो करा. अनेक भारतात विविध ट्रिपसाठी अमोला ट्रॅव्हल्स संपर्क नक्की साधा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेल्स देतोय. थँक्यू.